हा, मी निलिमा कोल्हटकर बोलते. हॅलो. हो, नमस्कार. हा, नमस्कार सर. हे आता हा जो प्रोग्राम केला ना, ते ते खूप आयुर्वेदाची माहिती तर खूपच मिळाली. आणि आपली लाईफस्टाईल किती महत्वाची आहे ते ह्या कोर्समुळे कळलं. ते एक महत्वाचं होतं. आणि नंतर मी आपल्याकडे औषध घेतच होते आणि मला जो त्रास होता, माझा केस पेपर पण आहे आपल्याकडे. फक्त माझं तुमच्याकडे येणं झालं नाहीये काही कारणास्तव. ते आले की सांगेन का नाही येणं झालंय वगैरे. तर खूप छान वाटलं आणि त्यावेळेला मी म्हटलं की मी स्वतः येऊनच चेक करीन आणि नंतरच औषधं घेईन वगैरे. पण खूप छान. आणि त्यावेळेला मी जी औषधं घेतली होती ना, त्या औषधांनी तर मला खूपच बरं वाटलं. आणि तेव्हापासून खरं म्हणाल ना डॉक्टर, तर मला ते झालंच नाही. म्हणजे तुम्ही त्यावेळेला जे नस्य आणि ते सगळं दिलं होतं ना ते. आणि मला बघा पूर्वी प्री डायबेटीस होता, आम्ही म्हटलं होतं. आणि तो ना आता माझा, मी कुठचंही औषध घेत नाही, म्हणजे ग्लायकोमेट पण घेत नाही, काही घेत नाही. पण तो मी आता पूर्ण कंट्रोल केला आहे. ते म्हणजे तुम्ही सांगितलेल्या लाईफस्टाईल प्रमाणे ना मी एवढी रेग्युलर वागते ना, की माझा तो पूर्ण आता कंट्रोलमध्ये आहे. मला डॉक्टर पण म्हणाले की खूप छान, म्हणून तुम्ही एवढा कंट्रोल मध्ये ठेवला. त्याचं श्रेय तुमचं आहे डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खरं तर निलिमाताई म्हणजे आपल्यासमोर रोल मॉडेलच आहेत, हो. की आपण सगळ्यांना हो. सांगतो आता तुम्ही डायबिटीस मधनं बाहेर या किंवा प्री डायबिटीस मधनं बाहेर या. त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. आणि मला न भेटता हा भाग त्यातला मंडळी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा आहे. हा. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मी येतो म्हणजे यायला काही बंदी नाहीये. पण असं येऊ शकत नाही तर एक गिल्ट फिलिंग असतं. तर त्यांना घरी काही अडचणी असतील, डिस्टन्स आहे त्यांच्यातलं माझ्यातलं त्यांचं, तर त्याच्यामुळे आम्ही भेटलो नाही. तरी सुद्धा टेलिकन्सल्टिंग हा जो कन्सेप्ट आहे आयुर्वेदामध्ये, त्याला वाक नाडी म्हणजे आवाजाची नाडी असं म्हटलेलं आहे. कोण्या एकेकाळी जसं काही राजघराण्यातल्या स्त्रिया, गोशातल्या स्त्रिया यांना बघायला मिळायचं नाही वैद्यांना, किंवा ट्रान्सपोर्टेशनची सोय नव्हती, फोन कॉल्स नव्हते. तर त्यावेळेला दूत परीक्षेवरनं, म्हणजे समजा नाशिकहून एक पेशंट कोल्हापूरच्या वैद्याकडे आलेला आहे आणि त्यांना समजा, किंवा या पाठक मॅडमच्या आजोबांच्याकडे आलेला आहे, त्या आजोबांच्याकडे आला आणि त्यांना म्हटलं की बाबा असं असं मला त्रास होतोय. तर तो त्या दूतावरनं परीक्षा करायचा आणि औषधं द्यायचा. म्हणजे मेसेंजर जो आहे, जो माहिती सांगणारा आहे, मग एखादी मुलगी आपल्या आईबद्दल विचारते, तर त्यावेळेला ती गणितं मांडली जातात की असं असेल तर काय औषध द्यावं. मग तसंच तुमच्या आवाजावरनं ती डायग्नोसिस केली जातात. तसं निलमताईंचं त्या आवाजावरनं डायग्नोसिस करून त्यांना औषधं पाठवली ती. आज मी किमान त्यांना बघितलं तरी व्हिडिओमध्ये, ह्याच्यात व्हिडिओवर पण खरे. बघितलेलं नव्हतं. खूप नव्हतं. हो. आणि मी तुमचे कोर्स पण केले, तुमची पुस्तकं पण वाचते, घेतली. मला खूप फायदा झाला सर. म्हणजे खरंच आयुर्वेदाला किती महत्व आहे ते मला आता ह्या वयात समजलं. मी सिनियर सिटीजन आहे. हो हो हो. खरंच खूप छान, खूपच छान. थँक्यू सर तुम्हाला.